नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवतोय. त्याचं कारण म्हणजे असं की आहे ना, मी लॉग इन नव्हतो. मी जरा दुसऱ्या कामामध्ये अस्तव्यस्त होतो आणि तो काम असं आहे की तो सध्या रिव्हील नाही करायचा. तर आता सिच्युएशन असं आहे की आता बाहेर चालू झालं आहे पाऊस. ठीक आहे. तर खूप सारे असे रेस्टॉरंट आहेत ते लोक प्लास्टिकच्या पिशव्या देत नाही. तर मग रायडर लोकांचा इश्यू होतो की पावसामध्ये ऑर्डर भिजतात आणि मध्ये डॅमेज होतात. तर मी घरातल्या पिशव्या काढतोय. आता त्याच्यातली ही एक अशी पिशवी आहे. या पिशवीमध्ये सामान जो आहे ना, इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणजे खोके आहेत, ऑब्वियस आहे. जसं की हा एक खोका, रिचनेस देखो, रिचनेस. हे बघ, याचे मी तांदूळ कुठून आले मला नाही माहिती. हे बघा, हे ते मग कधी यूज पण नाही केले. ओरिजिनल नाही आहेत, कॉपी आहेत, पण मी ह्याला यूज नाही केलं आहे. तर हे राहू दे. त्याच्यानंतर हा एक आहे, याचे कीबोर्ड. ही वॉच आहे, मी सध्या यूज नाही करत आहे, पाऊस चालू आहे म्हणून. आणि हा आयपॅडचा प्रोटेक्टर आहे. तर हे मी आहे ना वरती इथे कुठेतरी चिटकवतो आपल्या इथे माळ्यावरती. आणि ही पिशवी मला यूज होईल. ह्याच्यामध्ये किती पण मोठी ऑर्डर असू दे, भिजणार नाही, म्हणजे प्रोटेक्शन म्हणून. आणि बॅगेमध्ये पण 2 फडके कॅरी करतो आहे, कारण ह्या बॅगेमध्ये पाणी तर जात नाही तसा, पण हे भिजतं. हे पूर्ण आहे ना, हा भिजतो. एक छोटीशी पिशवी आहे माझ्याकडे. जितक्या पिशव्या घेता येते तितक्या पिशव्या घेतो आहे. बाकी खूप कन्फ्युजन होतं, झोमॅटो लॉग इन करायचं का स्विगी लॉग इन करायचा. पण मी आता स्विगी लॉग इन करतो आहे. स्विगी लॉग इन करायचं कारण म्हणजे असा, थांबा मी फ्रंट कॅमेरा चालू करतो. स्विगी लॉग इन करायचा ॲडव्हान्टेज असा आहे की फक्त आपल्याला खारघर एरिया भेटेल. खारघरमध्ये फिरायचं आहे. आणि रेन सर्च जर चालू झाला तर मग एक्स्ट्रा अर्निंग होऊन जाईल. आणि लोकल ऑर्डर लागले तरी पण काय जास्त टेन्शन नाही. पावसाळ्यामध्येच हाच एक ॲडव्हान्टेज असतो की लोकल ऑर्डर जितक्या जास्त होतील तितक्या लवकर इन्सेंटिव्ह पण होतो. आणि रेन सर्चचा पैसा पण भेटतो. पण आता माहीत नाही 2025मध्ये स्विगी आणि झोमॅटोने रेन सर्चचा काय कसा रेट ठेवला आहे, सगळं बघायला लागेल. आणि दुसरा एक, हा तो फोन आहेच, ॲज अ सेकंडरी फोन म्हणून हा पण घेतो आहे. मला वाटत नाही की तो मोबाईल 6 तासापेक्षा जास्त सर्व्हाइव्ह करेल. तर मी हा ॲज अ सेकंडरी फोन पण घेतो आहे. सेम इजेक्टर टूल आहे माझ्याकडे. सेम स्विच करायला लागतील आणि मग ह्याच्यामध्ये टाकून ह्याच्यातून लॉग इन करू शकतो. कोण बोलते काय माहिती. ठीक आहे. गिग बुक आहेत आपल्या. असो, चला मी चाललो. काय वाजते काय माहिती बॅकग्राऊंड. हे वडिलांनी हे आणले डायरेक्ट रेनकोट. हा इतका मोठा आहे की माझ्यासारखे 2 बसतील याच्यात. पण हे खूप चांगले आहे ॲक्च्युअलमध्ये. डायरेक्ट घालायचा आणि डायरेक्ट काढायचा. आणि ही खाली आपल्याला हे घ्यायला लागेल, पॅन्ट. आता सध्या पाऊस नाही आहे म्हणून टाकतो बॅगेत असंच. पाऊस आला की मग काढायचं. पावसामध्ये फक्त एवढंच एकच प्रॉब्लेम आहे, पाऊस आला की घाला काढ हेच करायला लागणार आहे, दुसरं काय नाही आहे. कारण कसं आहे की थोडा जरी ऊन पडला ना तर त्या रेनकोटमध्ये पूर्ण गरम होतो. तर पावसापेक्षा तुम्ही घामानेच भिजाल, असा वाला सीन आहे. चला, फायनली आपण रेडी आहोत जाण्यासाठी. 11 वाजता पोचायचं होतं खारघरमध्ये. 11 ते इथेच वाजलेत. पण ठीक आहे. बरोबर 11 वाजून 12 मिनिटांनी लॉग इन आहे. अजूनपर्यंत काही ऑर्डर काय लागली नाही आहे. इथे सांगतो आहे का स्टे हेअर फॉर नेक्स्ट ऑर्डर. 17 ऑर्डरचा हा इन्सेंटिव्ह अचीव्ह करायचा आणि आपला मेन फोकस असणार आहे एक्स्ट्रा अर्निंग. दिसतंय काय माहिती आता काय सीन आहे. आणि पावसामध्ये फर्स्ट टाईम स्विगीमध्ये काम करतो. झोमॅटोचा एक्सपिरियन्स आहे आपल्याला. झोमॅटो 1500-1600च्या मध्येच ठेवतो, पण स्विगी असा होतो की तो बाई 2000 क्रॉस पण करेल. तर लेट्स सी. हे इथे असं माउंट नाही करू शकत, नाही हे लवकर फाटेल ते साईडचं बेजल. आणि 350 रुपयाचा कवर घेतला आहे हा. ॲक्च्युअलमध्ये हा भेटतो 150 रुपयाला, पण तो लवकर डिलिव्हरी पाहिजे होती म्हणून 70 रुपये एक्स्ट्रा पे केले. 70 का 100 असा काहीतरी आहे. चला वेट करूया. पहिली ऑर्डर डिलिव्हरी डन. 30 रुपयाचा ते रेनसेटचा भेटला.
1.75 किलोमीटरचा डिस्टन्स होता टोटल. आला ग्राउंड फ्लोअर. चला आता वेटिंग फॉर नेक्स्ट ऑर्डर. तरी ऑर्डर पण डिलिव्हरी डन, पण कंपनीने दिले थोडासा धक्का. बॅग विथ सेल्फीचा फोटो आला होता. गेल्या 1.5 महिन्यापासून माझ्याकडे बॅग आणि टी शर्ट डिलिव्हर झाला नाही आहे आणि ह्यानी सेल्फी मागितली. तर हेल्मेट सगळं दिली, सेल्फी ॲक्सेप्ट झाली. आता पुढे काय प्रॉब्लेम झाला तर मग सत्यानाश. 5वी ऑर्डर लागली आहे ही पाठीमागून केरला टेल्स. लवकर देत नाही हा. ठीक आहे, केसांची वाट आता. ठीक है, लेके किधर जाना है? सेक्टर 2. सही लगा फिर ऑर्डर? सही लगा यार, 30 रुपए टिप भी दिया है. 30 रुपए तो हो गया वो 150 रुपये के आसपास हो गया ना. 120 रुपए बहुत गया. अभी कितना किलोमीटर? 4 किलोमीटर है. 4 किलोमीटर का 45 रुपए दिया वो. 45. अरे टाइम क्या हो रहा है? टाइम 1 बज गया. तो 4 किलोमीटर के मेरे ख्याल से 60 रुपये देना चाहिए था. इसमें नहीं देता है, इसमें शाम को देगा 7 बजे के बाद. 12 से 2 और 7 से 9 के बीच में अच्छा देता है. ये इसका 5 किलोमीटर के 70 रुपये देता है. लेने जाने के लिए नहीं दे रहा ना पैसा. सारी कंपनी एक जैसी है, किधर भी मरवाओ. सब पावसामध्ये आयफोन काढू शकतो, पण तरी पण मला भीती वाटते. इनफॅक्ट मी इन्शुरन्स पण करून घेतला आहे, तरीही मला भीती वाटते. ओके, असंच बारीक बारीक पाऊस पडत राहा, म्हणजे जास्त टेन्शन नाही राहणार आणि आम्हाला रेंज सर्च भेटत राहील. ही आपली गाडी बघा इथे लावली आहे. बॅग थोडी लूज झाली आहे एक साईडला, टाईट करून घेतो. आता इथून ऑर्डर लागेल ह्याची काही गॅरंटी नाही. ही 6वी ऑर्डर आहे. आता एक लागेल पण रेडी नाही आहे. ही घेऊन जायची आहे कुठे? सेक्टर 10 इथे कुठे आसपास. ऑर्डरच लागली नाही यार, म्हणजे जवळजवळ पाऊण तास झाला ऑर्डरच लागत नव्हती. मी सेक्टर 35मध्ये होतो, तिथून इथे आलो एमटी. टाईम होते 3:44 आणि टोटल ऑर्डर आहेत आपले 8 आणि ही आहे अर्निंग. ठीक आहे, दोनदा MT लागलं सेक्टर 35वरून. आता तर डायरेक्ट मी इथून तळोजावरून MT आलो आहे. ऑर्डरच देत नाही आहे कंपनी. शेवटची ऑर्डर किती वाजता लागली मला पण नाही माहिती का. बघू आपण इथे. शेवटची ऑर्डर आपण 2:16 दिसते. 2:16 शेवटची ऑर्डर आहे आणि टाईम बघा 3:44. नाही चायला हे काही अड दाखवते रे. 2:16 ऑर्डर असाईन झाली होती, पण डिलिव्हर किती वाजता गेली काय माहिती, दाखवत नाही आहे. पण बऱ्यापैकी अर्धा पाऊण तास झाला, अर्धा तास तर झाल्या की ऑर्डरच लागत नाही आहे. आणि मोबाईलची चार्जिंग बघा 47%. आता मी पावसामध्ये मोबाईल चार्ज पण करू शकत नाही गाडीला. तर कामोठे कळंबोलीची ऑर्डर लागली ना, डायरेक्ट घरी जाईल, मोबाईल चार्ज करेन आणि परत येईल. नाहीतर मग हा मोबाईल पूर्ण स्विच ऑफ होईपर्यंत वाट बघायची आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकून तिथून लॉग इन करायचं. असा प्लॅन तर आहे माझा. बघू, 17 ऑर्डर झाल्या पाहिजे. 17 ऑर्डर झाल्याच नाही आहेत. ऑर्डरच देत नाही तर ऑर्डर कसं होईल. आता इथे हे पण चालू होतं रेंज सर्च, तो पण आता बंद झाला कारण पाऊसच बंद झाला आहे पडायचा. असं वाटतं की कंपनीचा सर्व्हर उडाला, नाहीतर मग सगळे लोकांनी ऑर्डर करायचा बंद केला. भाई 1.5 तास झाला यार ऑर्डर लागत नाही आहे. मी घरी जाऊ काय भाई? तेल लावत गेला इन्सेंटिव्ह. काय सीन आहे?
एवढा रिक्सनी मोबाईल चार्जिंगला लावलं आहे बघा. अरे ऑर्डर का देत नाही कंपनी? हॅलो, झोपली काय? काय फालतू की रे यार. धन्यवाद ऑर्डर दिल्याबद्दल. आता आम्हाला जाणीव झालं आहे की कंपनी परत जीवित झाली आहे. आईचा घो 1.5 तास आहे हलवले माझे. मोबाईल पण चार्ज नीट झाला नाही. हाऊस. अरे MG जरा आरामात चालव. MG नो सॉरी टोयोटा इनोवा. ओ ही गाडी बघा, ही कलंबोलीमध्ये पण दिसते. चला लेट्स गो. आता परत रेनकोट घालायला लागेल, केबल काढायला लागेल. कंटाळा येतोय. असं बसून नाही ठेवलं पाहिजे यार कंपनीने असं. चला फायनली आपल्याला कामोड्याची ऑर्डर लागली होती, मी डिलिव्हर केली. आता मोबाईल परत माझा मोबाईल आणि आम्ही चार्ज होतो. आणि जसं चार्ज झालं ना तसं मी लगेच लॉग इन करायचं. काय यार, ह्या मोबाईलने नॉनस्टॉप जर साथ दिला असता ना तर नॉनस्टॉप करायला पण काय उपयोग नाही. म्हणजे मला काय प्रॉब्लेम नव्हता. मला साथ नाही देत ना नॉनस्टॉप. जास्तीत जास्त 4.5-5 तास चालतो, नंतर मग तो साथ सोडतो. चलो ठीक आहे, काही नाही. डायरेक्ट आता घरी भेटू. घरी आलो, मस्त खाऊन पिऊन वगैरे झालं. आता लॉग इनचा टाईम होता आणि तेवढ्यात मित्र आल्या गावावरून, त्याला डाटा ट्रान्सफर द्यायचं आहे. मध्येच अचानक भयानक काही प्लॅन होतोय. त्याच्यामध्ये मग मी जेव्हा घरी आलो तेव्हा पूर्ण घाम आणि कपडे माझे भिजले होते. वरचा चेंज केलं आहे, खालचा चेंज केलं आहे. इतका खतरनाक त्या रेनकोटचा वास येत होता की मलाच म्हणजे नाकातली केस करपली. आता डायरेक्ट धुवायला टाकलेत मी, नंतर धुवेन. तर आता विचार करतो लॉग इन करू किंवा नको करू. हे असंच असतं, घरी एकदा आलो ना की मग कामाची लिंक तुटते. आणि मी असंच आहे. तर आता झोमॅटोची बॅग काढायची आहे. त्याच्यानंतर मग मित्राला डाटा द्यायचा आहे सगळा. मग तो डाटा झाला का मग टेन्शन नाही. हे माझे असेच हे 5 दिवस आहेत ना हे महिन्याचे, त्याच्यापैकी 1-2 दिवस कंटिन्यू काम केलं तर केलं, नाही तर सगळे दिवस असेच जाणार आहेत. कारण मला माहिती आहे जिथपर्यंत प्रॉपर काम होणार नाही ना तोपर्यंत मी असंच करणार. येणाऱ्या दिवसांमध्ये काहीतरी येणार आहे हिंट. ठीक आहे, चला मस्तपैकी फिरतो इकडे तिकडे. मग गाडीचा I3S चालत नाही आहे बटना. ऑटोमॅटिक गाडी बंद होते ना, तो चालतच नाही बटन. पाणी गेला त्याच्यात. आज काय लॉग इन तर काय करणार नाही. म्हणजे 12, 1, 2, 3, 4 साडेचार तासच काम केलं आहे. आणि 4.5 तासमध्ये काम करून अर्निंग अप्रॉक्सिमेटली झाली आहे 600 रुपयाची. आणि गाडी चालली आहे आपली तेच 50 किलोमीटर. दॅट्स इट.